जय हिंद भावी अधिकाऱ्यांनो, निरंजन भोयर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण 22 मे 2024 या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत। निरंजन भोयर या यूट्यूब चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, जनरल स्टडीज, चालू घडामोडी, गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर चला सुरुवात करूया। एस्टरडे क्वेश्चन म्हणजेच काल सरावासाठी दिलेला प्रश्न असा होता की थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सात्विक साईराज रंगारेड्डी व चिराग शेट्टी यांनी थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचे विजेतेपद जिंकले आहे। सात्विक साईराज रंगारेड्डी आणि चिराग शेट्टी हे जे आहेत हे जागतिक क्रमवारीमध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहेत। बॅडमिंटन या स्पर्धेचे खेळाडू आहेत। यांनी या अगोदर फ्रेंच खुली बॅडमिंटन स्पर्धा, मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धा आणि इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत देखील विजेतेपद मिळवले आहे। प्रश्न क्रमांक 1 बघूया आजचा। जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत भालाफेकपटू रिकामी जागा याने सुवर्ण पदक मिळवले आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सुमित अंतिल याने जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत भालाफेकमध्ये सुवर्ण पदक हे मिळवले आहे। या स्पर्धा कोबे, जपान या ठिकाणी सुरू आहेत। यामध्ये सुमित अंतिलने भालाफेकीच्या F64 प्रकारामध्ये 69.50 मीटर अंतरावर भाला फेकत जगजेतेपद मिळवले आहे। या अगोदर त्यांनी ऑलिम्पिकमध्ये तसेच 2023च्या जागतिक स्पर्धेत देखील सुवर्ण पदक हे मिळवले होते। या स्पर्धेमध्ये थंगवेलू मरियप्पन हा उंच उडीचा खेळाडू आहे। त्याने सुद्धा उंच उडीमध्ये सुवर्ण पदक पटकावले आहे। कोणी? थंगवेलू मरियप्पनने। आणि एकता भयान या महिलाने F51 या प्रकारामध्ये कॅप थ्रो प्रकारामध्ये सुवर्ण पदक मिळवले आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 बघूया। दामोदर विष्णू नेने हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, लेखक आणि स्तंभलेखक। तर दामोदर विष्णू नेने हे लेखक तसेच स्तंभलेखक म्हणून प्रसिद्ध आहेत। या क्षेत्राशी ते संबंधित आहेत। नुकतेच त्यांचे निधन झाले आहे। चर्चित व्यक्ती या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर दामोदर विष्णू नेने हे जे आहेत हे दादूमिया या टोपण नावाने लेखन करत होते। दलितस्थान झालेच पाहिजे, दलितांचे राजकारण, धास्तावलेले मुसलमान, गुजरातला जेव्हा जाग येते ही त्यांची गाजलेली पुस्तके आहेत। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघूया। उजनी धरण हे कोणत्या ठिकाणी आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सोलापूर। कशामुळे चर्चेत आहे? तर या उजनी धरणामध्ये -54% पाणी हे खालावले गेले आहे आणि त्या ठिकाणी लोकांना पाण्यासाठी झगडावे लागत आहे। ज्या ठिकाणी पाणी शिल्लक आहे त्या ठिकाणाहून चारी तयार करून ते पाणी वळवून पुन्हा ते पाणी तेथील लोक हे वापरत आहेत। त्यामुळे उजनी धरण हे कोणत्या नदीवर आहे किंवा कोठे आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर उजनी धरण हे भीमा नदीवर आहे आणि सोलापूर या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 4 बघूया। खालीलपैकी ऑलिम्पिक कोटा मिळवणारे कुस्तीपटू कोणते आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरील सर्व। म्हणजेच विनेश फोगट, अंतिम पंघाल, अमन सेहरावत हे तिन्ही खेळाडू ऑलिम्पिक कोटा मिळवणारे हे कुस्तीपटू आहेत। बघा, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा ह्या 26 जुलैपासून सुरू होत आहेत आणि त्यामध्ये 6 कुस्तीपटू जे आहेत यांना ऑलिम्पिक कोटा मिळवलेला आहे। म्हणजेच त्यांना निवड चाचणी न देताच पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवता येत आहे। तर त्यामध्ये पुरुषामध्ये अमन सेहरावत या पुरुषाला ऑलिम्पिक कोटा मिळालेला आहे
तर महिलांमध्ये विनेश फोगट, अंतिम पंघाल, अंशू मलिक, निशा दहिया, रितिका हुडा यांचा समावेश आहे. बघा, 5 महिलांनी यामध्ये ऑलिम्पिक कोटा मिळवला आहे आणि अमन सेहरावत याने पुरुष गटामध्ये ऑलिम्पिक कोटा हा मिळवलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 बघूया. नागपूर अंबाझरी येथील यंत्र इंडिया लिमिटेडने 155 mm या तोफेसाठी आवश्यक दारुगोळा रिकामी जागा या देशाकडे निर्यात केला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इटली. नागपूर अंबाझरी येथील यंत्र इंडिया लिमिटेडने 155 mm या तोफेसाठी आवश्यक असलेला दारुगोळा इटली या देशाकडे नुकताच निर्यात केला आहे. तर यंग इंडिया लिमिटेडला इटलीच्या 155 mm तोफेसाठी आवश्यक 1 लाख दारुगोळ्याची ऑर्डर मिळाली होती. अंबाझरी येथे ते तयार करून पहिली खेप जी आहे ती इटलीकडे रवाना करण्यात आलेली आहे. 155 mmचे सेल जे आहेत हे बोफोर्स या तोफेचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या सरावासाठी आहे. प्रश्न असा आहे की भारतीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल रिकामी जागा खेळाडूच्या नावावर आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. धन्यवाद.